राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत आज प्रचाराचा शेवटचा दिवस. संध्याकाळी तोफा थंडावणार. 15 तारखेला मतदान तर 16 तारखेला निकालाचं चित्र होणार स्पष्ट. नागपुरात आज मुख्यमंत्री फडणवीसांचा रोड शो. भाजपकडनं बाईक रॅलीचं आयोजन. फडणवीस स्वतः सहभागी होणार. इतवारी परिसरातील भारतमाता चौक ते महाल परिसर असा रोड शोचा मार्ग असणार. पुण्यात अजित पवारांच्या रोड शोला सुरुवात. रुपाली चाकणकरही रोड शो मध्ये सहभागी. प्रभाग क्रमांक 34, 32 आणि 8 मधील उमेदवारांचा प्रचार. राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर. पुण्यात मनसेच्या उमेदवारांना भेटणार. पुणे महापालिका निवडणुकीनिमित्तानं प्रचारासाठी गाठी भेटी घेणार. भाजपचे माजी मंत्री दिलीप कांबळे यांची जीभ घसरली. प्रचार सभेत प्रशांत जगतापांना शिवीगाळ. दिलीप कांबळेंच्या वक्तव्यानंतर काँग्रेसकडनं नाराजी व्यक्त. वरळीतील प्रभाग क्रमांक 193 मधील ठाकरेंच्या शिवसेनेचे हरीश वरळीकर यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप. अपक्ष उमेदवार सूर्यकांत कोळींकडनं व्हिडिओ व्हायरल, तर हरीश वरळीकरांनी आरोप फेटाळले. डोंबिवलीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेना कार्यकर्त्यांची हाणामारी. पैसे वाटपाच्या आरोपावरनं वाद. भाजप कार्यकर्त्यांवर कोयत्यानं हल्ला झाल्याचा आरोप. उमेदवारांसह दोन्ही गटातील 4 जण जखमी. जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल. प्रभाग क्रमांक 11 मधील शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडनं पैसे वाटप केल्याचा आरोप. व्हिडिओबाबत अपक्ष उमेदवारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास निवडणूक आयोगाकडनं मनाई. 14 जानेवारीपूर्वी खात्यात डिसेंबर-जानेवारीचे 3,000 रुपये जमा होणार. या बातम्यांच्या विरोधात तक्रारीनंतर निर्णय. पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या 288 लोकल रद्द. कांदिवली ते बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी ब्लॉक घेतला जाणार.